झी 24 तास एक पाऊल पुढे। माहूर गडावरील रेणुका मातेची परिक्रमा ज्या ठिकाणी पूर्ण होते त्या मुळाव्यातील रेणुका मातेवर भक्तांची अगाध श्रद्धा आहे। भगवान परशुरामांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या मुळावा या गावी कावड टेकवली आणि त्यामुळे रेणुका मातेचा मूळ वास इथंच असल्याची आख्यायिका आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या मुळावा इथं पैनगंगा नदीजवळ आदिमाता रेणुका देवीचं भव्य मंदिर आहे। माता रेणुका देवीचं हे मूळ ठिकाण मानलं जातं। इथून 40 किलोमीटर अंतरावरती माहूरगड वासिनी रेणुका मातेचं मंदिर आहे। दंडक अभयारण्यातून परशुराम आईची कावड घेऊन निघालेले असताना अतिरम्य असं ठिकाण दिसल्यानं त्यांनी त्या ठिकाणी मातेची कावड ठेवली। तेव्हा तिथून 12 कोस अंतरावरती माहूरगड इथं ही कावड घेऊन जाण्याची आकाशवाणी झाली। त्यानुसार परशुराम माहूरगडावरती गेले। तिथे रेणुका मातेचं मंदिर निर्माण झालं, परंतु रेणुका मातेची कावड जिथे टेकवली तिथे मातेचा मूळ वास आहे अशी आख्यायिका आहे। म्हणूनच या ठिकाणाला मुळावा हे नाव पडलं। मूळ पीठ या ठिकाणी हे मानले जाते, पण पूर्ण दर्शन होताना साधारणतः इथं दर्शन घेतल्याशिवाय कोणी जात नाही। आणि आमच्या जे एक 5-7 गावचे खेडे आहेत इथलं एक नवरात्रामध्ये मूळ असते, इथलं एक पावित्र्य या ठिकाणी जोपासले जाते आणि अतिशय धार्मिक भावनेतून हे सगळा कार्यक्रम होते। याचा आम्हाला अनुभव सुद्धा असा आहे की या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय शांततेचं वातावरण, चांगलं वातावरण आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा लोक आई जगदंबेच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी अतिशय सक्षम आहेत। माहूरगडाप्रमाणेच मुळावा इथं दत्त मंदिर, अनुसया मातेचं मंदिर, आप्पास्वामी मंदिर आणि रेणुका देवीचं मंदिर आहे। अहिल्याबाई होळकरांनी इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। माहूरगडाला जाताना भक्तगण आधी मुळाव्याच्या देवीचं दर्शन घेतात। मुळावा इथं दर्शन घेतल्याशिवाय रेणुका मातेची परिक्रमा होत नाही अशी मान्यता आहे। त्यामुळे मुळाव्याच्या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते। यात्रेची परिक्रमा ही या ठिकाणावर आल्याशिवाय पूर्तता होत नाही असा इथला परंपरा चालू आहे। अनेक भक्त या ठिकाणी येतात। हे शक्तिपीठ का मानलं जातं म्हणजे अनेक आपले नवस करतात आणि नवसाला आई जगदंबा ही पावते। प्रत्येकाचे नवस होतात। लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात आणि मनोकामना या ठिकाणी आपल्या व्यक्त करतात। इथल्या देवीचं इतकं जाजरलं हे दैवत आहे की जी तुम्ही कुठलीही मनोकामना जर केली तर तुमची पूर्णत्वास नेते। हे इथलं देवीचं हे म्हणजे वरदान आहे प्रत्येकाला लाभलेलं की जे जे तुम्ही मनात आणाल ते ती तुमचं पूर्ण करते। या मंदिरात परशुरामाची भ्रमंती असते आणि ते भक्तांच्या अडचणी दूर करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।